पावत असतो मातीत मी. टीव्ही का चालू होत नाहीये? बाबा घेऊयात ना टीव्ही. मी सुट्टीला आलीये ना, मला काही करमणूक आहे का? कुठे मैत्रिणीकडे गेले तेही नाही आवडणार तुम्हाला, आणि कुणाच्या टीव्ही बघायला गेले तर तेही नाही आवडणार. घेऊया ना बाबा प्लीज. हो बाळा घेऊया. आपली ऊसाची पट्टी आली की नाही लगेच घेऊया. आलं लक्षात? नको, मला पाहिजे म्हणजे पाहिजे टीव्ही. हे आणि काय झालं म्हणताय काका, काय म्हणताय? अरे बाबा हिला तूच सांग समजावून, हिला टीव्ही घ्यायचा आहे ना. काय झाले शीतल? मला टीव्ही पाहिजे. मग काय म्हणजे काय काय झालं काय? अरे दुरुस्त करून आणलाय आता, हे चालना झालंय, होईल चालू, पण आता ऊसाची पट्टी आल्याशिवाय काय करायला येतंय का सांग बरं. तुला नवीन घ्यायचं आहे का? हो, तूच सांगा आता ह्यांना, मला टीव्ही पाहिजे. घ्या ना काका, काय प्रॉब्लेम आहे? तिची इच्छा आहे तर घ्या ना. अरे आता पैसे नाहीत, आपल्या ऊसाची पट्टी आली का आपण घेऊया. असं म्हणा ना, पैशाचा प्रॉब्लेम हा आहे. पैशाचा प्रॉब्लेम आहे. आताच मी एका व्हॉट्सअपवर बघितलं तर आपल्या वडूजला न्यू पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 0 डाऊन पेमेंटवर टीव्ही मिळत्या. आपल्याला काय करायचं नाही, नुसतं आधार कार्ड घेऊन जायचं आणि नुसतं घेऊन यायचंय. अरे पण आपल्याला परवडेल का? हो का काका, ते काय मी आहे तिथे जातो, सगळी माहिती घेतो आणि सांगतो. एवढं नाही, लय नाही, हप्ता काय भेटेल ते सांगतो मी तुम्हाला. बरं मग ठीक आहे, तुमच्या दोघाच्या पसंतीनं आणा. चल 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 जाऊया. ए थांब थांब, अगं तो आता तर आलाय, लगेच कुठं चालली? त्याचा चहा पाणी येऊ दे ना, बसू दे, आराम खाऊ दे ना, मग जा ना. शॉप मध्ये आलोय. या शॉपचं तर मी खूप नाव ऐकलंय. हो, मी पण ऐकलंय भरपूर वेळा. अरे खूप प्रसिद्ध आहे, यांची सर्व्हिस सुद्धा खूप चांगली असते. माझी मैत्रीण पण बोलली. पण आता इथं बोलत बसण्यापेक्षा आपण आज जाऊन बघूया तरी. हा चल. सर्व वस्तू बघून घ्या, मी तुम्हाला टीव्ही दाखवतो. या बघून मी टीव्ही दाखवतो. आपल्याकडे 32 इंची पासून 75 इंची पर्यंत टीव्ही अवेलेबल आहे. सगळं आपल्याकडे मेट्स, एमस्टर्ड, हायर, TCL, सॅमसंग, सोनी, LG सर्व कंपनीमध्ये LED आहेत आपल्याला. ऑल कंपनीचे आहे. हा, सर्व कंपनीचे. ते सगळं खरं आहे, ते सगळं आहे. पण फायनान्स वगैरे अवेलेबल आहे का तुमच्याकडे? फायनान्स आहे की आपल्याकडे. बजाज फायनान्स आहे, 0% डाऊन पेमेंट होईल. दिवाळी ऑफर मध्ये 0% डाऊन पेमेंट मध्ये 0% व्याजदर राहील. किती इंची मध्ये बघायचा? 32 मध्ये, 43 मध्ये. 32 इंची मध्ये आपल्याकडे 10,000 पासून सुरुवात येणार. 10,000 पासून सुरुवात आहे 32 इंची मध्ये. 43 इंची मध्ये घेतला 15,000 पासून सुरुवात आहे. आता याच्या सोबत दिवाळी ऑफर मध्ये तुम्हाला 6 महिन्याचं डिश कनेक्शन किंवा साऊंड बार फ्री येणार. सोबत एक कॅशबॅक वाउचर आहे, 500 ते 10,000 पर्यंत कॅशबॅक वाउचर येणार. ते स्क्रॅच केल्यानंतर त्यात जी अमाऊंट लागेल ती तुम्हाला रिटर्न मिळणार. डबल फायदा, ते डिश घ्यायचा खर्च वाचला आपला. आज आता ह्या टीव्ही साठी दिवाळीसाठी आता अशी ऑफर आहे, जी कंपनीची प्राइस आहे 30,000 रुपये MRP आहे कंपनीची. जर तुम्ही आज बुकिंग केला तर दिवाळी ऑफर मध्ये हा टीव्ही तुम्हाला 10,000 रुपये डिस्काउंट कट करून 20,000 रुपये मध्ये मिळून जाईल तुम्हाला. आम्हाला टीव्ही वगैरे पसंत पडली, पण फायनान्स जरा सांगा ना कसं हप्ता काय? फायनान्स साठी आपल्याला तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक लागेल. हा, 3 डॉक्युमेंट लागतील तुम्हाला. 0% व्याजदर, 0 डाऊन पेमेंट आपल्याला आपण तुम्हाला बजाज फायनान्स करून देऊ. डॉक्युमेंट असेल तर आपण लगेच करू आता प्रोसेस. चालेल, ठीक आहे.
मला ऍडमिशन मिळेल ना ग? हो मिळेल ना, माझं झालंय, तुला मिळण्यासाठी आपण सरांकडे प्रयत्न करूया. काय झालं, गाडी आणणार होतास? राहणार आहे यार एक्सेंटर तू रे. आणि तू स्प्लेंडर उद्या. होय अरे कोण कॉलेज मध्ये नवीन पाखरू आलेलं दिसतंय अरे ऍडमिशनसाठी आली होती. चला असं म्हणतोय होय. थांबू नका. हो लागा. हॅलो, आहे की घरी? अगं 1-2 मिनिटं थांब, मी काम करते जरा. 1-2च मिनिटं थांब. हॅलो. अगं मी कराडच्या ॲग्री कॉलेजला गेले होते, पण ते डोनेशन खूपच म्हणतायत ग. हां, माझ्या घरचे एवढे पैसे नाहीत देणार मला. मग मला आता तर प्लेन BA लाच ॲडमिशन घ्यावं लागेल ग. होय, बरं बरं, ऐक ना, थांब जरा. एक माझा मावस भाऊ आहे की नाही, तर मी त्याची आणि त्या ॲग्री कॉलेजचे सर आहेत की नाही, त्यांची चांगली मैत्री आहे. तर त्यांना मी सांगते भावाला माझ्या. बरं मग तर ते आपलं काम होऊ शकेल. मग मी त्यांचा नंबर तुला पाठवते, मी अगोदर बोलते त्यांच्याशी. बरं चालतंय. हां, मग थांब जरा तू, मी तुला एक नंबर पाठवते. मी फोन करून सांगितलं की मग तू फोन कर वाटलंस त्यांना. हां चालते चालते. हो, 1-2च मिनटं थांब, मी पाठवते. ठेव मग. ओके बाय. मला अजून काय सांग ते नाही, मग त्याच्यावर अजून एक लागतं. याला क्वीन बरोबर एक लागतो कवर असं बी सारखा कोण असतो, बघ कोण आहे? अरे रम्या बच्ची कोणाचा फोन आलाय? लागा तुझी लागा प्रत्येक वेळेस खेळताना बॉम्ब आहे लागा तुझी. ह्याचा फोन येतील त्याचा फोन येतील. ए क्या नंबर आहे नुसता. बरं असू दे बघ सर. हॅलो. हॅलो, कोण बोलतोय? हां, 1 मिनटं. हे क्या, अरे कुठल्या तरी पोरगीचा फोन आहे. अरे यार नाही मला कुठलीचा पोरगीचा फोन बिन काही हिला काय केला एवढ्या पुढचा असतील मला वाटलं नव्हतं लागा. खरंच बाबा मला नाही कुठल्या पोरगीचा फोन बिन येत. आमची बसलेलं पोलीस लागा तू भावा. पोलीस काय मागडायला कशाला काय बाबा, काय नाही काय तू तिथे नादाला लागलाय. असू दे, कट कर, ये बस इथे. थांब की जरा, पोरगीचा फोन आहे, जरा टाइमपास करूया की. कशाला काय थांबतो लगेच? रम्या, फोन काय कट करू नको तू. क्या पोरगीचा फोन आहे, जरा टाइमपास करूया की. रम्या फोन मध्ये आणून ठेव, स्पीकर चालू कर. रम्या इकडे खुर्ची बस. ए बरोबर थांब. हे थांबा, मी डोरनं काढतो. हे क्या धर बोल. हे स्पीकर चालू कर, पोरगी जरा आवाज नाही ऐकून घ्या मला. हा, हे थांब. बरं ताई शांत बसा. ते फोन स्पीकरवर टाक केला का, ऐकू दे पोरगीचा आवाज. 1 मिनिट शांत बसा. हॅलो, कोण बोलतोय?
तुम्ही कोण बोलताय? मी गीताची मैत्रीण बोलते. कोण गीता? अहो तुमची मावस बहीण गीता, तिने नंबर दिला. हा गीता नंबर दिलेला वे. हा बोला की काय म्हणताय? हा तिचा फोन आलेला ना ऍडमिशनच्या संदर्भात. हो आलेला. बोला की. अहो मी ऍडमिशन साठी कॉलेजमध्ये गेले होते, पण प्रिन्सिपल सरांनी डोनेशन साठी खूपच फी मागितली हो. आमच्या घरातील एवढे पैसे काय देणार नाही. तुमची त्यांच्याशी मैत्री आहे ना, तुम्ही माझ्यासाठी हेल्प केली तर फार बरं होईल हो. माझ्या ऍग्री कॉलेजला ऍडमिशन घ्यायची खूपच इच्छा आहे हो. मला मिळेल ना ऍडमिशन? तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. मी तिथं एक नाही 3-4 ॲडमिशन केले ते, त्यामुळे तुमचं ॲडमिशन 100% करतो. टेन्शनच घेऊ नका अजिबात. आणि मला गीता पण म्हटलेली तुम्हाला मार्क पण चांगले 80% काहीतरी आहेत ना, मग ती होईल ॲडमिशन. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. फक्त एक काम करा, मला संध्याकाळी फक्त तुम्ही फोन करा. तोपर्यंत मी एक नाही सराशी जरा चर्चा वगैरे करून घेतो. बरं चालतंय. हां चालतंय ठीक आहे. करा मग संध्याकाळी मला फोन. हां ओके चालतंय ठीक आहे. ठेवू का मग? हां ठेव. सुटलो बाबा एकदाशी. अरे सुटला नाही बाबा, पक्का अडकलाय पक्का तू. आणि संध्याकाळी काय सांगतोय फोनवर? फोन आल्यावर अरे तुम्ही म्हणाला बोल म्हणून मी बोललो. तुमचं झालं रे टाइमपास, पण आता तुम्ही मला पक्का अडकवले बरं का. आम्ही कुठं म्हणलो होतो तुला रात्री फोन कर म्हणून? आता तू म्हणलास ना तर निसतं आता. याला दोस्ती म्हणून नाही ती बरं का. अरे नको टेन्शन घेऊ बाबा, संध्याकाळी काय ते मार्ग काढा. अरे संध्याकाळपर्यंत तुम्ही जर मार्ग नाही ना काढला तर मी पक्का अडकीन याच्यात. आणि मला आता लय टेन्शन आलंय. मला खेळायचं पण मूड काढ काय संध्याकाळी मार्ग. हो की क्या संध्याकाळी फोन तरी येऊ दे, मग काय फेकायचं ते बघू आपण. काय सांगतो आता बसले तिथं वायबल झालंय त्याला काय सारखं रावलेल्या कुंबडी खायचं. काय बोलायचं किती वेळ लावलाय का? किती वेळ झालं बसली तुम्ही? काय करायचं बाबा, कामधंदा आहे की आम्हाला पण. अरे बाबा लय टेन्शन आलंय. आता फोन आला तर सांगायचं काय? डोकं फिरलंय माझं. बावा तू काय टेन्शन घेऊ नको, आपण तिघं बसून काहीतरी मार्ग काढू. तुम्ही काय बी म्हणता, टाइमपास पण टाइमपासच झाला बरं का. अरे टाइमपास वाले आता जर फोन आला का नाही फाटल आपली. काहीतरी विचार करा. हे बघ गाड्या, आपण काहीतरी मार्ग काढू, नाहीतर आपल्याला तिघाला लय जड जाईल बाबा. असं करूया का? तिचा फोन आल्यावर नुसती तिच्या प्रश्नाची उत्तर देऊया. काय वाटतं तुम्हाला? चालतंय, त्याला काय होते तेव्हा. अरे क्या कशाला टेन्शन घेतोय? सांगू की सर म्हणले ते 2-4 दिवसांनी ऍडमिशन चेक करून सांगतो म्हणले ते. असं सांगू? बरं चालतंय. फोन कोणा झाला? अरे ह्योच नंबर आहे का काय? नंबर आहे तो. उचल. अरे उचल की आणि बोल नेटानं. थांबा. हॅलो बोल की. हो केलेला सरांना फोन. सर म्हटलेत की ऍडमिशन चेक करून सांगतो म्हणून. तू टेन्शन घेऊ नकोस. बरं ठीक आहे. बरं चालतंय ठीक आहे ठेवा. हां काय म्हटली रे? ओके. अरे फोन झाला कट बाबा. केला कट केला. माझ्या ऍग्री कॉलेजला ऍडमिशन घ्यायची खूपच इच्छा आहे हो. मला मिळेल ना ऍडमिशन? त्या पूर्वीचा आवाज एवढा भारी असतो. पूर्वी कसली भारी असतं. तर त्या पूर्वीचं आपण ऍडमिशन जर केलं का नाही तर ती पूर्वी आपल्याला पूर्वीच पडते. ते कंपूर आपण भाषा बजा कुठे गेला बजा. हां हॅलो ए बजा उठलाच नाही बाबा.
आल्या का चालली ती कामाला चालली ती अजून दारा काढायची त्या शेरडाच्या लेंड्या लोटायच्या त्या लय काय माहिती मला काय काय म्हणतेस बोल की. अरे माझ्या पाठदिशी उठ मला लय टेन्शन डोक्याला. म्हणजे का तुला कशाचं टेन्शन आलं एवढं. ते पाठदिशी रम्याला वगैरे घे आणि पाठदिशी तर कट्ट्यावर घे. मला लय डोक्याला टेन्शन आलं. पाठदिशी 10 मिनिटात. बरं माझी काम उरकली की आलो 10 मिनिटात आलो बघ. हा चालते. अरे असं केलं तर त्या पोरगीचं जर आपण ऍडमिशन करून दिलं का नाही तर ती पोरगी आपल्याला पटेल. तिचा आवाज ऐकला ना तुम्ही. तिचा आवाज एवढा भारी आहे तर पोरगी कसली भारी असेल ना. मग काय लागा. अरे त्या सुंदर अप्सरामुळे तुझ्या संध्याकाळी काय जबाब लागणार नाही बाबा. खरंय भावा प्रेमात आणि युद्धात सगळं माप असते. खरंय काय बी करून आपल्याला तिचं ऍडमिशन करून द्यायचं. आणि तुम्ही जर साथ दिली की नाही तर ते ऍडमिशन होईल आणि ती पोरगी आपलीच होणार. अरे मग कर की खर्च लगेच ऍडमिशन होते. चल जाऊ आताच. हे का बाबा चेष्टा करू नका का काहीतरी आपण मार्ग काढूया आणि ह्या गोष्टी विचार करू. अरे कुठल्या कॉलेजला म्हणलेलं ती. कराडच्या कॉलेजला. अरे म्हणजे ते आमदाराचं कॉलेज ना. मग तिथं आमदाराचा वशील लागणार की. अरे जमलंच की बाबा. आमदारकीच्या इलेक्शनला आपण चपल्या तुटस्तोवर पळालोय. काम तर 100% होणार आपलं. मग अरे मग आता जाऊ का आमदाराकडे. आमदार साहेब आता घरीच असतेली. आपल्याला संध्याकाळी भेटतेलीच. मग आपण जाऊया. चला ह्याच गाडीला जाऊया. चला. आणि विक्या तुझी गाडी घे म्हणजे आपण तिघं जाऊ. चालते. ठीक आहे. पिण्याच्या पाण्याच्या गावाचा विषय आहे. मी उद्या परवा मंत्रालयामध्ये जाणार आहे. त्यावेळेला आपण ह्या जलजीवन मशीनचा विषय मार्गी लावतो. आपलं काम होऊन जाईल. ठीक आहे चालेल. धन्यवाद. येऊ का. धन्यवाद. नमस्कार साहेब. नमस्कार. पोलीस स्टेशनला साहेब आमची दाद घेत नाहीत. आमच्यावर अन्याय होतोय. तुम्ही सहकार्य करावे. ठीक आहे. तसा तुमचा अन्याय झालेला आहे. मी SP साहेबाशी फोनवर बोलतो. होऊन जाईल काम आपलं. हॅलो साहेब जरा महत्वाच्या मीटिंग मध्ये आहेत. तुमचा काय विषय आहे ते मी बोलून घेतो त्यांच्याबरोबर. ठीक आहे. हॅलो. हा आमदार बोलतोय. हा बोला. हा जरा मीटिंगमध्ये आहे. मी नंतर कॉल करतो आपल्याला. ठीक आहे. ओके. अरे नमस्कार. अरे तिघाड कुणीकडे आहे. कुठं आहे. किती दिवस तुम्ही आलाय का. बर आपलं काम या तुम्ही आता. बर बसा. अरे इलेक्शन झाल्यापासून आज तोंड धावताय. कुठं होता तुम्ही. काय याच मध्ये आधी. आपल्यासाठीच आम्ही आहे ना. काय नाही आमदार साहेब छोटस काम होतं त्यासाठी आलेलो. अरे छोटस मोठं काम सांगायचं. हा आमदार तुमच्यासाठीच बसलेला आहे. ॲग्री कॉलेजच्या ॲडमिशनसाठी आलोय आम्ही. ॲग्री कॉलेजचं. हां कोणाचं काम आहे. पाहुणे जवळचे. काल गेलो होतो कॉलेजला पण कॉलेजचे ॲडमिशन फुल झालेत. मग म्हटलं की तुमच्या शिफारसीनं थोडंफार काय ते ॲडमिशन ती केलंच पाहिजे. त्यामुळे म्हटलं तुमच्याकडे जरा द्यावं. कुठं ॲग्रीला पाहिजे का आपल्याला. कोण आपल्या जवळचे आहेत का नातेवाईक. हो ठीक आहे. मी गावडे सरांना फोन लावतो. तुमच्या समोरच फोन लावतो. हा गावडे सर. हा उद्याच्याला मी माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांना पाठवतोय. त्यांच्या एका बहिणीचं काम आहे ॲडमिशनचं ॲग्रीचं. ते झालं पाहिजे. नाही मला ते तसलं काय सांगू नका. ते आपल्या जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी खूप आपल्याला इलेक्शनमध्ये मदत केलेली आहे. त्या मुलांचं काम झालं पाहिजे. तुम्ही डायरेक्ट लिहून घ्या.
ठीक आहे? ते बसवा हो, बसत नसेल तर ते बसवा. कार्यकर्ते आपल्या खूप जवळचे आहेत. उद्या दुपारी पाठवतो त्यांना. ठीक आहे? ओके ओके ओके. मी लावलाय फोन. उद्या दुपारी तुम्ही जावा, काम होऊन जाईल आपलं. चालतंय सर. ओके साहेब उद्या 11 वाजेपर्यंत गेलं तर चालेल का? दिवसात कधीही जावा रे, आमदारांनी पाठवले म्हणून सांगा. चालतंय साहेब. ठीक आहे, तुमचं काम होऊन जाईल, काय टेन्शन घेऊ नका. चालतंय. नमस्कार. नमस्ते नमस्ते. नमस्कार साहेब. नमस्ते नमस्ते. या या. काय काम काढलं? बसा. काम म्हणजे आता उद्या परवा आपल्या गावची यात्रा आली आहे, तो बैलगाड्या शहरात भरवायची म्हणतोय, त्यासाठी आलोय आम्ही. अच्छा. तुमची मदत पाहिजे. आणि पॉलिटिशियनला जरा ही देण्यात आली, परवानगी देण्यात आली, ते त्यासाठी अर्ज तयार करून आणलाय. बरं बरं. चांगला विषय आहे, पण आपण बैलाला मारहाण केली नाही पाहिजे, कारण मुख्य जनावरांचं शासनानं बरेचसे निर्बंध टाकून दिलेले आहेत. त्यामुळं मारहाण झाली नाही पाहिजे, असं एक तुम्ही कमिटीनं लक्षात घ्यायला पाहिजे. पालन करू त्याचं. मी फोन लावतो साहेबाशी, बोलतो, होऊन जाईल आपलं काम. चालतं. येऊ काय? धन्यवाद. होऊन जाईल काम आपलं. हां चालते चालते. धन्यवाद. हे महत्त्वाचे पेपर आहेत. उद्या मंत्रालयामध्ये मीटिंग आहे, मला तिथं मुंबईला गेल्यानंतर लक्षात आणून द्या जरा, महत्त्वाचा विषय आहे तो. ठीक आहे साहेब. चांगल्या कामाला वेळ कशाला? ठेवतो ना राम्या नंबर खालचा. हां हॅलो. हा कुठं आहेस? काल गेलेलो आम्ही आमदार साहेबांकडे. ते बोललेत की 11 वाजता उद्या द्या पाठवून, आणि त्यांच्या वशिल्यात ऍडमिशन भेटेल म्हणून सांगितलंय. मग तू तिथं गेलीस का 11 वाजता, त्यांना सांग की आमदारांनी पाठवलंय म्हणून. थँक्यू. हा तू टेन्शन घेऊ नको, 100% तुझं ऍडमिशन झाल्यात जमा. हा चालतं चालतं. हा चालतं ठीक आहे. ओके ठेव. उद्या तिचं ऍडमिशन झाली तुझा फोन येणारच. आपलं जुळलं, एकच नंबर झालं काम. उद्या चला एका जुळलं बाबा. वैताग आलाय नुसता. किती डाव सांगितलं, बापाला सांगितलं, लेकाला सांगितलं, एकाचं बी लक्ष नाही. नुसतं बाप एकीकडे हिंडतो आणि लोक एकीकडं. लेकाचं तर वेगळं, बापाचं त्याच्या पुढं सोडलेलं वेगळं. जीव नुसता झिटलून गेलाय माझा. कागदपत्र ठेवले घ्या जा तुमचं तुम्ही बघून. असं का करायला लागले? असं का करायला लागले म्हणजे सगळं सगळ्यांच्या हातातच देत बसती. माझा कोणी विचारच करू नका. हा 6 महिना झालं ती मशीन बंद पडल्या. किती मागं लागायचं? माझा हातपाक गेलं की, आणि सगळं हातात द्यायला पाहिजे तुमच्या. बरं ठीक आहे. आपलं नेहमीच उघडतं दुकान न्यू पवार इलेक्ट्रॉनिक, तिथे दिवाळीनं ऑफर आहे. तिथे जाऊया उद्याच्याला आणि वॉशिंग मशीन आणूया. मग तर समाधान होईल ना तुझं? होय होय आहेत तिथं कागद. घ्या जावा त्या कपाटात. काही नमस्कार पवार साहेब. नमस्कार. लय दिवसानं आला. येते ते कुठलं आणावं लागतं या. लय दिवसात येणं केलं. आलो. कसं झालं की आमची मंडळी अशी आहे, एखादा जर हट्ट धरला तर तो पुरवल्याशिवाय सुट्टीच नसते. काय करायचं? काय घ्यायचं म्हणता आता? जरा वॉशिंग मशीन बघायचं म्हणते. बघा दुकानच तुमचं आहे त्यामुळे काय.
ही बघ हे बघ. हा घे, लय मोठा बघ हा मला बघ चांगला वाटतोय हा घेऊया. अगं तिची किंमत जरा जास्त आहे. हा आपल्या किती आपल्या घरात माणसं आहे ती. हात लागली काय नाही मला खूप अगं सगळं आजच कशाला घ्यायचं, परत घेऊ की. आज काय करते तुम्ही सारखं सारखं कुठे होताय दुकानात यायला माझ्या. ऐक ऐक ह्यातल्या ह्यातलं कुठलाय पसंत कर. अगं लय भारी ह्यात सुविधा बी लय भारी घ्यायच्या. हा आपला घरचा अनुभव आपल्याला असला हाय की त्यो नको मला. मग मला हेच जरा जरा. अगं ही जी किंमत जास्त आणि एवढा मोठा कशाला आपल्या घरात 4 माणसं बघितली तर ती म्हणजे एकदाच घ्यायचं पण चांगलं घ्या. अगं असं काय करते माग पुढं बघू आपल्या घरात माणसं किती त्याच हिशोबाने घे. नाही नाही तोच मला घ्या त्याचा आवडला. मी काय म्हणत होती आता तू असं करायला लागली त्या ऊसाच्या फडात जातो का नाही हे ऊस मोडू का त्यो मोडू का त्यो मोडू का असं तू चाललंय. पण मी लय ऊस कुठं मोडलं 2च घेतले की. 2 घेतलं म्हणजे अजून मी काय तुझी गॅरंटी आणखी दुसरं काय म्हणजे सगळं दुकानच खरेदी करूया. तुझी काय गॅरंटी आहे. चल चल बाई चल 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 चल. काय बघितलं आता 2 नंबरचा वॉशिंग मशीन हा वरती येतो आणि ती इकडून 2 नंबरचा फ्रीज काचवाला पाठवून देतो आज घरी. येऊ. हो नमस्कार. नमस्कार मंडळी. न्यू पॉवर इलेक्ट्रॉनिक्स वडूस येथे दिवाळी निमित्त खास आकर्षक ऑफर्स. एक वेळ नक्की अवश्य भेट द्या. तुमच्या आवडीचा टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की आनंदाने घरी घेऊन जा, तेही 0 डाऊन पेमेंट. राबत असतो मातीत मी